नमस्कार. पाऊली चालती पंढरीची वाट. खऱ्या अर्थानं आपला उभा महाराष्ट्र घेऊन वैष्णवांचा महामेळा घेऊन पंढरपूरकडे रवाना होतोय. आपल्या तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वर माऊली या दोन्ही पालख्या आपल्या पुणे जिल्ह्यातून आता निघत आहेत. उद्या माऊलींचं प्रस्थान होतंय. तर त्या ठिकाणी आपण पाहतोय देहूवरून तुकोबारायांची पालखी देखील निघत आहे. अनेक भाविक भक्त त्या पालखीमध्ये एकत्र येऊन खऱ्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. खरं तर आपला हिंदू धर्म महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सर्व तमाम शेतकरी बांधव प्रत्येक वर्षी वारीमध्ये सहभागी होतात. हजारो लाखो करोडो जनसमुदाय त्या वारीमध्ये येत असतो. वारीच्या माध्यमातून परमेश्वराला नतमस्तक होण्यासाठी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी सगळे भाविक भक्त येत असतात. आपल्या खेड तालुक्यामधून अर्थात आळंदी या ठिकाणून अलंकापुरी नगरीमधून उद्या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये एकत्र येत आहेत आणि पुण्यामध्ये 2 मुक्काम होईल आणि तदनंतर वेगवेगळे मार्ग अर्थात तुकोबारायांच्या पालखीचा मार्ग वेगळा, त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मार्ग वेगळा, असे दोन्ही मार्ग वेगवेगळ्या भागामधून जात असताना शेवटी वाखरीला सर्व दोन्ही पालख्या एकत्र येतात आणि वाखरीमध्ये 2-3 दिवसाचा मुक्काम होऊन आषाढी एकादशीला त्या ठिकाणी परमेश्वराचा अर्थातच पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी दोन्ही पालख्या आणि एकूणच महाराष्ट्रातील सगळ्या संतांच्या पालख्या एकवटतात आणि वाखरीवरून सर्व जनसमुदाय भक्तांचा महामेळा त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी एकत्र येत असतो. आपली ही महाराष्ट्राची परंपरा महान आहे. पुरातन कालापासून आदिकालापासून अर्थात छत्रपती शिवराय संभाजी महाराज यांच्या काळापासून आणि त्यांच्या अगोदर काळापासून ही पालखीची परंपरा आपण पुढे नेतोय. निश्चितच या पालखीला देखील आज किंवा या वर्षी हजारो भाविक लाखो भाविक एकत्र येतील अशी आशा आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.